छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय 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 भवानी। आजच्या या अत्यंत लोक उपयोगी, समाज उपयोगी आणि देश उपयोगी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तमाम शिवप्रेमी आणि स्वराज्याला पुरस्कृत करणारे या राज्यातील, या देशातील सर्व शिवप्रेमी बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या राज्याचे लाडके नेते, अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री, शिवप्रेमी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मंत्री श्री आबिटकर साहेब, याच जिल्ह्याचे सुपुत्र ज्येष्ठ मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब, माननीय राज्यमंत्री, विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय इंद्रनील नाईक साहेब, आदरणीय खासदार धनंजय महाडिकजी, आदरणीय खासदार माने साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे सुपुत्र, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, खरं तर त्यांचं नाव घेणं राहिलं कारण या कार्यक्रम जर मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष इकडे उपस्थित राहणार होते तर संसदीय कार्यमंत्री इकडे उपस्थित राहतील याची मला सोडा कोणालाच कल्पना नव्हती। तरीही अस्सल शिवप्रेमी असल्यामुळे आणि या जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे आवर्जून इकडे उपस्थित राहणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी सर्वच श्री आवाडे साहेब, श्री शिवाजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे श्री चष्मा घातल्याशिवाय आजकाल दिसत नाही, घालता येत नाही, श्री अमल महाडिक जी, श्री माने साहेब, सर्वच उपस्थित मान्यवर बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, खरं तर आज आपण या नगर परिषदेचे आणि कोरे साहेबांचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अविस्मरणीय असा 13D शो, परफेक्ट प्लॅनिंग आणि एवढा देखणा कार्यक्रम केवळ कोरे साहेबच करू शकतात। यापूर्वी आपण सगळ्यांनी अनुभवला आहे, कोरे साहेबांनी एखादा कार्यक्रम करायचा ठरवला की तो चोख करतात। मग एखाद्याला विधान परिषदेत पाठवायचं असेल किंवा महाराष्ट्रात आपलं लाडकं सरकार आणायचं असेल, कोरे साहेबांना परफेक्ट माहिती असतं आणि म्हणून असा परफेक्ट कार्यक्रम केवळ कोरे साहेब करू शकतात। त्याबद्दल कोरे साहेब आपल्याला मनापासून शुभेच्छा। आज इकडे उपस्थित असताना एक वाक्य मला आठवतं,
जी लोक आपला इतिहास विसरतात त्यांचं भूगोल हे नेहमी धोक्यात असतं आणि आपला इतिहास कोणीही विसरू नये, आपला इतिहास हा नेहमीच आठवणीत राहावा, त्याकरिता एक वेगळ्या प्रकारे आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो आपण प्रयत्न केला आहे त्याचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आजपर्यंत लोकांनी पन्हाळगडाचा इतिहास वाचला आहे, या स्वराज्याचा इतिहास वाचला आहे, परंतु तो अनुभवायची संधी आज तुम्ही सर्वांना दिलीत, ही खरोखर एक उल्लेखनीय संधी आहे, एक उल्लेखनीय कार्य आहे, हे सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो। बांधवांनो, या ठिकाणी दिलेलं वीर सैन्याचं बलिदान असो, या ठिकाणी हा जो रणसंग्राम झाला त्याबद्दलची माहिती अनेक पुस्तकातून आपल्याला प्राप्त झाली, परंतु या 13D शो मधनं ज्या 22 मिनिटं आपण जे आत असतो ती 22 मिनिटं तुमच्या जीवनातली अविस्मरणीय 22 मिनिटं असतील असं मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो। या ठिकाणी आपण बघितलं असेल जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्या देशातला इतिहास त्याचं जतन करणं आणि तो सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं, जगातील इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देशातल्या अनेक लोकांनी केलेला आहे। मग अमेरिकेतलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असेल किंवा इटली मधलं कलोजियम असेल, आपण बघितलं असेल त्या ठिकाणी असेच 13D चे शो आयोजित करून व त्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन करून त्या आपल्या इतिहासाला जिवंत ठेवण्याचं काम अनेक देशांनी केलं आहे। आणि आज या पन्हाळगडाचा इतिहास आपण या वेगळ्या पद्धतीने 13D शो मार्फत या देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खरोखरच अत्यंत उल्लेखनीय आहे आणि मला खात्री आहे त्याचा फायदा निश्चितपणे प्रत्येक नागरिकाला होईलच। बांधवांनो, खरं तर हा कार्यक्रम जेव्हा आयोजित केला गेला आणि मला जेव्हा या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलं त्यावेळेला विधानसभेचं सत्र चालू आहे, सत्र सोडून इकडे येणं अवघड होतं, त्यामुळे कसं काय येता येईल हा एक विचार मनात होता, परंतु माझ्यातला शिवप्रेमी हा मोह काही रोखू शकला नाही आणि थेट आज या ठिकाणी या पन्हाळगडाचे दर्शन घेण्यासाठी आणि हा अविस्मरणीय शो बघण्यासाठी मी इकडे उपस्थित राहिलो। आज या राज्याला जे नेतृत्व प्राप्त झालं आहे ते नेतृत्व बघितल्यानंतर, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपातलं हे नेतृत्व बघितल्यानंतर आपला इतिहास हा निश्चित सर्वांसमोर सादर केला जात राहील। या राज्यातील ऐतिहासिक वास्तू जेवढे आहेत त्यांचं जतन होत राहील ह्याच्या मनाला खात्री पटते। आपण बघितलं असेल अलीकडच्या काळात गड किल्ल्याचं संवर्धन करण्याचा कार्यक्रम असो किंवा थेट आग्र्याला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्याचं जे काय प्रयत्न या सरकारद्वारे आदरणीय देवेंद्रजींतर्फे झाला आहे ते बघितल्यानंतर प्रत्येक शिवप्रेमीला अभिमान वाटेल की या राज्याला आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांसारखे मुख्यमंत्री लाभलेले आहेत। आज या ठिकाणी बोलत असताना अनेक वीरांनी केलेलं बलिदान, या पन्हाळगडावरती झालेला रणसंग्राम, या सगळ्याची आठवण आणि शरीरावर काटे उठतील असे या 13D शो मधनं प्राप्त झालेली माहिती बघितल्यानंतर
मी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आवर्जून येऊन पन्हाळगडावरती हा 13D शो बघावा असा आग्रह करीन आणि आपल्याला आश्वासित करीन, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे विधिमंडळातील सर्व सहकाऱ्यांची एक ट्रिप या पन्हाळगडावरती आणून त्यांना पण ही संधी प्राप्त करून देईन। कोल्हापूरकरांचा तर या कार्यक्रमातून खूपच फायदा झालेला आहे असं मला वाटतं, कारण आता कोल्हापूर जिल्ह्याला निधी मिळवण्यासाठी आपण आमदारांना काय विशेष प्रयत्न करायला लागणार नाही, कारण विनय कोरे साहेबांनी हे दाखवून दिलेलं आहे, शासनाने योग्यरित्या निधी दिली तर तो निधी अत्यंत योग्यरित्या त्याचा वापर करून अशी अत्यंत चांगला उपक्रम इकडे राबवून जनतेचा फायदा करून देता येतो। हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी बघितले असल्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याला पण प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रत्येक प्रोजेक्टसाठी इकडे भरपूर निधी मिळेल अशी मला खात्री आहे। आणि परत एकदा आपल्या सर्वांना बराच उशीर झालेला आहे, 9:30 वाजलेले आहेत, उद्या परत अधिवेशन आहे, आम्हा सर्वांना मुंबईला जायचं आहे। इच्छा असूनही मला तूर्त इथेच थांबायला लागेल। तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत इकडेच थांबतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद साहेब। या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय प्रकाशरावजी आवाडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचाही सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय। ॲडव्होकेट रवींद्र तोरसे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशरावजी आवाडे साहेब यांचा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।